खरं तर या स्पर्धेतील उत्तरार्ध आजचं काल्याचं कीर्तन किंबहुना कुणाकडे उजवा कौल जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल, कारण याच्यानंतरचा होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा सामना असावा। दोन्ही संघांमधून जिंकणारा संघ 2 हात करताना दिसणार आहे, जो आत्ता जय गावदेवी मंगलमूर्ती कालुंद्रे हा संघ पुढे गेलेला आहे। तर पारस 11 वाघिवली वाडा विपक्ष 11 स्टार धाकटा खांदा यांचा सामना आपण पाहतोय। तसं पाहिलं तर अतिशय कमी धावसंख्या, लो स्कोर आहे, परंतु लो स्कोर आजपर्यंत रंगतदार सामने दाखवून गेलाय क्रीडा रसिकांना। तोच अनुभव तोच आनंद या मैदानावरती मिळेल का? स्ट्राइक एंडकडे असणार कोण, नॉन स्ट्राइक एंडकडे असणार कोण, परंतु सर्वांच्या नजरा अगदी ज्या सूरजकडे आहेत। 5 ते 6 वर्षाचा कालावधी, टेनिस क्रिकेटमधील उत्तरोत्तर प्रगती आणि अगदी स्टार क्रिकेटमध्ये चमकणारा वाघिवली वाडा किंबहुना रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात कर्णधार असेल किंवा नसेल, परंतु त्याच्यानंतरच्या प्रत्येक पर्वात कर्णधार म्हणून राहिलेला एक यशस्वी कर्णधार सूरज पाटील, मॅन फॉर्म वाघिवली वाडा चेंडूची तपासणी करतायत। आणि अगदी आजच्या या कार्यक्रमातील एक छानसा कार्यक्रम आणि त्यातीलच एक सामना तोही रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल का? 39 धावांचा पाठलाग करायचा आहे, मला वाटतोय 5 षटकांचा सामना असावा आणि 30 चेंडूंमध्ये 39 धावसंख्या, अतिरिक्त फक्त 9 धावसंख्या आहेत। मोठे फटके घेऊन वेल वाचवतील की अगदी त्याचबरोबर संथ गतीनं खेळून हा टार्गेट पूर्ण करतील, परंतु तेवढंच डिफेंड करायचं असेल तर कसब कसरत या ठिकाणी कामी येईल धाकटा खांदा टीमची 11 स्टारची। खरं तर 11चे 11 खेळाडू स्टार आहेत आणि अगदी त्यांच्या माध्यमानं हे निश्चितच आपल्याला मैदानावरती खेळ करताना दिसतील। याचं मॉनिटर कमी कर। तर अशा या खेळाडूंचा खेळ सुरू होईल। पहिला गोलंदाजी मार्कवरती येतोय, परी पिहू ट्रॉफी 2024 कमी सौरभ राईट आर्म ओ द विकेट, मला वाटतं राऊंड द विकेटनं मारा करेल। त्याच लेफ्ट आर्म डाव्या हाताचा गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव आहे सौरभ। जलद गतीचा गोलंदाज आहे, स्पेस आहे गोलंदाजीमध्ये, वेग आहे, गती आहे, त्या गतीचं अतिशय शॉर्टफुल टॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे। डीप एक्स्ट्रा कव्हरकडे तैनात असणारा क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडूला फील्ड करतोय। गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल। 2 धावसंख्या पूर्ण करतायत, धावसंख्या धावपटलावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2च्या घरात। स्पर्धेला अगदी उत्तरार्धात घेऊन जाताना अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आणि या कमी कर आवाज, कर कमी, हॅलो कर कमी, आणि या उत्तरार्धातील थोडा कर। तर अशा या छानशा कार्यक्रमातील या स्पर्धेतील हा एक रंगतदार सामना आपण पाहतोय। परी पिहू 2025चा एक पर्व आणि 2025च्या पहिल्या पर्वातील देखणा आणि त्याचबरोबर सर्वांना हवासा पर्व आपल्याला पाहायला मिळतोय। त्यातीलच पहिला चेंडू फेकला, 2 धावसंख्या आल्या। दुसऱ्या चेंडूची फेकी करील सौरभ टू फलंदाजी मार्कवरती असणारा प्रतीक, वाघिवली वाडाकडून खेळणारा प्रतीक अतिशय सुरेख त्याच पद्धतीचा शॉटफुल टच चेंडू, या वेळेला चेंडू थांबेल का? नाही, सीमारेषा छेदतोय आलेला या स्पर्धेतील एक दर्जेदार चौकार। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात त्या बिनबाद 6। संत गतीनं सुरुवात होईल का? परंतु नाही, दुसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला। शॉर्टफुल टॉस चेंडू होता, या वेळेला पददालित्य पाहायला मिळालं। पॉपिंग क्रीज सोडून एक स्टेप ऑफ झाला आणि सरळ प्रतीकनं आपल्या बॅटमधून दाखवलेली नजाकत चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। पुढचा चेंडू सौरभचा प्रतीकसाठी, अतिशय खरं तर सुंदर चेंडू, या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू। क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करतायत, स्वैर मारा घोषित करतायत। अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 7च्या घरामध्ये। वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला होता सौरभ। 2-4 आणि त्याच्यानंतर अवांतर धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली करी 7 धावसंख्या।
रिव्हर्स स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, या वेळेला मात्र थोडा फसला गेला. परत एकदा अवांतर अवांतर बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर मारा, खराब मारा घोषित करतोय. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 8च्या घरामध्ये. आत्ता पाहिलं तर खरं तर 31 धावांची आवश्यकता आहे निर्णायक विजयासाठी असेल उर्वरित चेंडूंमध्ये. अजूनही सूरज नॉन स्ट्राईक एंडकडे खरं तर वाटचाल करायची असतोय प्लेअर ऑफ दिस सिरीज, कारण त्याच्यासाठी असणारी हिरो या ब्रँडेड कंपनीची दुचाकी आपल्याला पाहायला मिळेल. उंची जास्त, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. काय केलं जाईल? पकडला जाईल झेल, संपला जाईल. पहिला प्रतीक या सलामीच्या सलामीवीराचा खेळ, सलामीवीर प्रतीक होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. साईचे वारकरी प्रत्येक दिंडी निघाल्यानंतर त्या साईंच्या वारकऱ्यांना ओढ लागतोय त्या साईच्या वेटीची, आणि अगदी त्यांच्यासाठी हे गीत आमच्या साऊंड ऑपरेटरकडून. तर या प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वन डाऊन साठी येतोय. नाव आहे भागेश. गोलंदाजीतून यश संपादन केलं भागेशनं. ऑलराऊंडर आहे, खरं तर उत्तम क्षेत्ररक्षक आहे, उत्तम गोलंदाज आहे, उत्तम फलंदाज आहे, म्हणूनच त्याची जागा टॉप ऑर्डरला 3ऱ्या क्रमांकावरती आहे. तोच भावेश वाघिवलीवाडा टीमकडून. पारस 11 वाघिवलीवाडा. सौरभ आणि सौरभ गोलंदाजी मॅप ट्रॅकवरती असताना डाव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय, ओव्हर द विकेटनं मारा करतोय. या वेळेस मात्र फलंदाज आणि या फलंदाजाला भागेशला मात्र या ठिकाणी पुढचा चेंडू. स्पर्धेला सुरुवात झाली 8 तारखेला. 11 तारखेपर्यंतचा प्रचंड मोठा प्रवास, आणि या प्रवासात अनेक पाहुणे आले. आमच्या मंचावरून आदरतिथ्य मानसन्मान घेऊन गेले. या वेळेला मात्र बॅटला थोडासा ब्रश झालेला चेंडू, करणार नाही चुकी. फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. 1 मोर विकेट. खरं तर या ठिकाणी अगदी बाद होताना दिसतोय भागेशच्या स्वरूपात. भागेश खरं तर या वेळेला गोल्डन डकआउट या ऑस्ट्रेलियन डकआउट होताना आणि पॅव्हलियनमध्ये परतताना दिसतोय भागेश. आपण म्हणजे पहिल्या सत्राला वाघिवली वाडा टीमची दयनीय अवस्था झाली होती, तशीच विकेट फॉलोअपची या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक गेला, पाठोपाठ त्याच्या भागेश परतताना दिसला. बॅटला ब्रश झाला चेंडू, चेंडूने एक विशिष्ट उंची घेतली. फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक धाकटा खांदा, आणि मात्र त्या क्षेत्ररक्षकानं केली नाही चुकी, पकडला झेल. परतला गेला भागेश बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज नाव आहे दर्शन. या वेळेला दर्शन जर्सी क्रमांक 16 निश्चितच आपल्या बॅटमध्ये बंधून कितीशा धावसंख्या देतोय. प्रकाश जोतातील नाईट टुर्नामेंटचा देखणा पर्व आपल्याला माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ व मंगलमूर्ती क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एका अद्यावत मैदानावरती होताना दिसतोय. थंडीची चादर ओढल्यानंतर क्रिकेट खेळायला असणारी मजा, त्याचा उत्साह, त्याचा आनंद काही औरच या मैदानाच्या अगदी अलीकडे सर्व प्रेक्षक घेताना दिसत आहेत. कृष्णा सातपुतेंची आठवण करून दिली, मात्र फटका बॅटच्या टप्प्यात आला नाही. चेंडू सरळ गेला, यष्टीरक्षकाकडून जरी गेला असेल तरी मात्र अगदी चेंडूला फेल झाली. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला झाला नाही. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8च्या घरात. 2 बाद 8. अगदी पिन ड्रॉप सायलेंट मैदानावरती असणारी स्मशान शांतता सांगून जातोय कोणता संघ वरचढ ठरेल, कारण अजूनही माझ्या गोलंदाजीची भेदकता या वेळेला पाहायला मिळतोय. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू, शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, निर्णायक चेंडू, निर्धाव फेकला गेला. 6 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 8च्या घरात. धावांची आवश्यकता अजूनही असेल. जवळजवळ चेंडू अजूनही शिल्लक आहे. 24-24 समीकरण जवळ येऊन राहिलंय. सूरजला अजूनही स्ट्राईक एंडकडे स्ट्राईक नाही, ज्याच्याकडून संपूर्ण खरं तर
वाघिवली वाडा क्रीडा रसिकांच्या आशा आहेत, आकांक्षा आहेत की त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? रायगड प्रीमियर लीगमध्ये कर्णधार म्हणून नेतृत्व करणारा आपल्या संघाला खरं तर या वेळेस अगदी एक हाती विजयी मिळवेल का ही प्रतीक्षा असणार. तोच सूरज फलंदाजी मार्कवरती सज्ज. क्वालिफाईड ऑफिशियल्स या वेळेला मला वाटतं आजच्या रजनीमध्ये 4 क्वालिफाईड ऑफिशियल्स असावे, म्हणजे तेवढंच खरं तर विश्रांती आमच्या पंचांना डे नाईट या स्पर्धा करत असताना. किंबहुना उल्लेख केला तो अगदी क्रिकेटची पंढरी समजली जाणारी पनवेल आणि पनवेलमधील बंबावी पाड्यातील प्रकाश झोतातील पहिला पर्व. ज्या कान्होबाला वंदन करून, ज्या टाकीदेवीला वंदन करून या स्पर्धेचा प्रारंभ केला, ती स्पर्धा आता उत्तरार्धात येतोय आणि उद्या याच रजनीमध्ये आपल्याला बंबावीपाडा प्रीमियर लीग याचा थर्रार आपल्याला पाहायला मिळेल. आणि बंबावीपाडा प्रीमियर लीग कशासाठी? तर आपल्याच गावातून एखादा रायझिंग स्टार शोधण्यासाठी असतो आहे. नवोदित खेळाडूंना संधी देणं, त्यांना चमकविणं, त्यांना टेनिस क्रिकेटच्या या पटलावरती घेऊन येणं, याच्यासाठी प्रीमियर लीग असतात. आणि किंबहुना 2007 मध्ये इंडियन प्रीमियर लीग नसती तर हे जे आता ऋषभ पंत, तदनंतर ईशान किशन सारखे, विराट कोहली सारखे आपल्याला पाहायला मिळाले नसते. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या पार, चौकार. धावसंख्या धावपटलावरती आहेत. आता उर्वरित चेंडूंमध्ये धावसंख्या उभ्या करायच्या आहेत त्या 27. 2 दशकां आणि 7, 27, 27. तोच सूरज सहानिशा करतोय, चाचपणी करतोय. कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या फील्ड पोझिशनला आहे, कुठून अगदी गॅप शॉट शोधून आपल्याला चौकार किंबहुना अगदी हवाई सफर करताना, एअर स्ट्राईक करताना, एअर सर्जिकल स्ट्राईक करताना मोठे फटके घेता येतील. जर्सी क्रमांक 9 फलंदाजी मार्कवरती सज्ज सूरज. अतिशय सुरेख. लांबी जास्त आहे का या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, चुकीला माफी नाही, परतावं लागेल. ही अनसक्सेसफुल एअर सर्जिकल स्ट्राईक परतावं लागेल. सूरज 1 मोर विकेट डाऊन, बॅक टू पॅव्हिलियन. खरं तर एक मोठी विकेट्स, एक गोल्डन विकेट प्राप्त केली. संत गतीचे आणि लोएस्ट स्कोरचे सामने आज तादायत आम्ही पाहिलेत मैदानावरती. मी उल्लेख केला त्या नाव्हा आणि बेलपाडा या दोन्ही टीममध्ये रंगलेला तो सामना 7 ते 8, 9, 10, 11 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. 7 चेंडूंमध्ये फक्त निर्णायक विजयासाठी 2 आणि टॉसविनवरती विजय होता. फक्त 1 धावसंख्या काढायची होती. 3 विकेट फॉलोअप झाले होते. जवान सारखा एक फलंदाज मातब्बर पॉपिंग ग्रीजला असताना 7 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या काढता आली नव्हती. खरं तर असे सामने रंगतदार होत आहेत, उत्साहवर्धक असत आहेत आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. किंबहुना जेवढ्या संत गतीनं खेळण्याचा प्रयत्न होईल तेवढाच सामना रंगतदार होईल, यात मात्र शंका नाही. मात्र या सुरतची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आता मधल्या फलीला सुरुवात होईल. तोपर्यंत टॉप ऑर्डरला खेळणारा खेळाडू नाव आहे विनय. एक उत्तम क्षेत्ररक्षक आमच्या वाघिवली वाडा टीम कडून करणारा हा विनय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. चेंडूची तपासणी करतोय, खेळण्याजोग योग्य आहे का, तदनंतर फटक्यांसाठी योग्य आहे का याचा विचार करतोय. चेंडू ट्रॅव्हल केलाय तो गोलंदाजाकडे. नाव आहे गोलंदाज विजय. विजय टू विनय. फरक फक्त एका अक्षराचा आहे. कोण सरस ठरणार? अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी पायांवरती चेंडू होता, आदलला असता पॅडवरती. मिसफिल्ड. 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण करताना दिसत आहेत. विनयनं मात्र 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 14च्या घरात. अजूनही 25, 21 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. तोच विनय टू विजय. हो, कहाँ पे निगाहे कहाँ पे निशाना. चेंडू एकीकडे, नजर एकीकडे आणि अगदी या वेळेला चेंडू सरळ निसटला, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 0 या धावसंख्येची मोहर लागली. डॉट चेंडूची सांगता
विजयकडून. विजय पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट करतोय बंबावीपाडा विलेज एंडकडून. खरं तर मध्यम गतीचा गोलंदाज इथं पाहायला मिळतोय. काय होणार, झेल होईल का? येस, परत एकदा वन मोर विकेट डाऊन. या वेळेला मात्र चौथी सफलता प्राप्त होतोय, ती म्हणजेच विनयच्या स्वरूपामध्ये. विनय 3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 2 धावसंख्या देऊन परतला जातोय अतिशय नाराज अवस्थेमध्ये बॅक टू पॅव्हेलियन. या गीताला राज्यगीताचा दर्जा दिलाय मित्रांनो, आणि हा राज्यगीत राष्ट्रगीतासारखाच तेवढं वंदनीय असणार आहे. तेव्हा हे गीत कानावरती पडल्यानंतर आपसुकच आपल्याला उभा राहावं लागेल आणि त्या राज्यगीताला खरं तर त्या प्रकारचा दर्जा द्यावा लागेल. कारण 19 फेब्रुवारी शिवजयंतीला 2021 मध्ये की 22 मध्ये याच राज्यगीताला खरं तर महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला गेला. सुरेशजी मेंगडे डेप्युटी कमिशनर यांच्या समवेत खरं तर सिडको भवनमध्ये आम्ही या राज्यगीताला राष्ट्रगीताप्रमाणे त्रिवार खरं तर राष्ट्रगीताचा दर्जा देऊन त्याचा सन्मान केला गेला. जाऊया परत एकदा. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती येतोय. नाव आहे सत्यवान. सध्या संपूर्ण संघाची धुरा या सत्यवानकडे असेल. 1 बाय 1 एक करत मात्र या ठिकाणी हिरा निखळताना दिसतोय. एक मोहरा टिपला जातोय. अचूक नेमबाजी, अचूक गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना, तंत्रशुद्ध गोलंदाजी करताना दाखवून दिले धाकटा खांदा 11 स्टार या संघानं की हम भी किसी से कम नहीं. आणि म्हणूनच 38 धावांचा किंबहुना 39 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी निश्चितच मात्र आतापर्यंत 4 मोहरे टिपलेत. एक प्रतीक, सूरज, विनय आणि भागेशच्या स्वरूपामध्ये परतलेत तंबूत. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला सत्यवान 6 निशा करतोय. पाहायचंय स्ट्राईक हँडकडे असणारा सत्यवान. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस काय होईल? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जोखमीची केली होती. या वेळेला धाव सुद्धा जोखमीची होती. किंबहुना आत्मसमर्पण करावं लागलं असतं. तसं झालं नाही. षटकाची समाप्ती जाहीर करतायत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 4 बाद 15च्या घरात. पंधरा धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. किंबहुना 6 धावसंख्या अतिरिक्त आहेत. या मैदानाचं एक खास वैशिष्ट्य आहे. कधी कधी फलंदाजांना तर कधी कधी गोलंदाजांना सपोर्ट करताना दिसली धावपट्टी उत्तम आहे, परंतु धावपट्टीवरती कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचा अगदी जर विचार केला तर गोलंदाजाला चांगल्या प्रकारचा सपोर्ट करताना दिसलेली आहे धावपट्टी. आणि म्हणूनच लोअर स्कोअरमध्ये कैक सामने आपण अगदी रंगतदार, मजेशीर आणि त्याचबरोबर काटेकी टक्कर, त्याचबरोबर अगदी आपल्याला पाहण्याजोग असे सामने या मैदानावरती पाहायला मिळालेत. पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि कान्होबा कुंडेवाल या दोन्ही संघांमध्ये पहिली लढत झाली आजच्या रात्रीतील. तदनंतर सुनील स्पोर्ट चिंचपाडा बाळा आणि टाकीगाव, तदनंतर मंगलमूर्ती काळुंद्रे आणि त्याचबरोबर जय गावदेवी नवसाथी दिवा या संघांची आता ही लढत असणार आहे आजच्या रजनीतील फ्रेश प्राथमिक फेरीतील पहिल्या फेरीतील लास्ट मॅच. आणि निश्चितच पहिल्या क्वार्टर फायनलचा आगाज या मैदानावरती झाला होता आणि किंबहुना मला वाटतोय टाकीगाव 2 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या असताना अमय पाटील मात्र या ठिकाणी धडकला होता आणि अमय पाटीलनं लगातार 2 उतुंग गगनचुंबी षटकार लगावले. क्वार्टर फायनलचं तिकीट हासिल केला आणि त्याच्यानंतर थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता आजच्या रात्रीसाठी. परत एकदा अतिशय सुरेख 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढतोय. धावसंख्या धावपटलावरती 16, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद 16. दयनीय अवस्था. 4 धावांसाठी 1 गोलंदाजी मार्कवर तोच गोलंदाज अजय आतापर्यंत 1 धावसंख्या पूर्ण करत असताना पहिल्या चेंडूवरती उत्तम असा खेळ सुरू. धाकटा खांदा आणि धाकटा खांदा या टीमकडून खेळत असताना मात्र अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज पंचांच्या डाव्या बाजूनं.
हो, अतिशय सुरेख, गुड लाईन स्पॉट वरती. यावेळेस निश्चितच थोडासा चकमा दिला चेंडूनं. या फलंदाजाला चेंडू सरळ विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समीकरण बदललं जातोय. एका चेंडूनिशी समीकरण बदललं जाईल. त्याचबरोबर एक सायकोलॉजिकल प्रेशर, एक मानसिक दबाव आता निर्माण होईल वाघिवली वाडा टीमच्या या फलंदाजांमध्ये. किंबहुना आपल्याला पूर्ण करण्याच्या ज्या धावा आहेत यावेळेस मात्र 16 चेंडू 23 धावा. 16-23. अजय अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न बुंद्यात टाकलेला आणि इथं मात्र निश्चित परतला जाईल. हाही फलंदाज झेलच्या स्वरूपात येताना दिसतोय. हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. निश्चितच खरं तर यावेळेस नवीन आलेला फलंदाज आहे. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे सुमित. नवीन आलेला फलंदाज. 5 फलंदाज गारद झाले. प्रतीक, सूरज, भागेश, दर्शन आणि विनयच्या स्वरूपात. आत्ता मात्र सत्यवान खेळतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेस झाला आणि 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती दिल्यात आणि त्याचीच मात्र जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला, अर्थात या दर्शनची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज नाव आहे सुमित. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 3रं षटक आणि 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू अजयचा. अजय टू सुमित. पुढचा चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजीतून कमबॅक केलंय. खरं तर बॅकफुटला असणारा संघ लोएस्ट स्कोर जरी असतील तरी इथं मात्र निश्चितच अतिशय सुंदर थ्रो होता. थोडासा गोलंदाजाला मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही. यष्ट्या उधळल्या असत्या तर धावचीच्या स्वरूपात ही सफलता प्राप्त झाली असती. तसं काही झालं नाही. इथं मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला गेला. ज्याचं नाव आहे सुमित. खेळतोय 1 वरती. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 18च्या घरात. 18 धावसंख्या धावपटलावरती आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं. अतिशय सुरेख. प्रत्येक चेंडू यॉर्कट. प्रत्येक चेंडू अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, विकेट हिट करण्याचा प्रयत्न असतोय आणि इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 1 धावसंख्या प्राप्त होतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 19. आता 20 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक विजयासाठी असणार आहे. 13 चेंडू 20 धावा. समीकरण जवळ येऊ लागलंय आणि निश्चितच गोलंदाजीतून जर आपण पाहिलं तर अतिशय उत्तम गोलंदाजी करताना दिसतोय तोच अजय. आणि निश्चितच ओवळ्यामध्ये या अजयनं गोलंदाजीतून फायनल पर्यंत मजल मारली होती. इथं काय होणार पाहायला मिळेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गॅदर करतोय. या वेळेला मात्र षटक संपलं जातोय. क्वालिफाईड पंचांचा इशारा येतोय. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 19च्या घरात. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी वाघिवली वाडा. होतोय पारस 11 वाघिवलीवाडा की 11 स्टार धाकटा खांदा. चित्र स्पष्ट होण्यासाठी फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. किंबहुना आपल्याला समजेल आजची क्वार्टर फायनल कोण खेळणार. 6 निशात झाली, चर्चा झाली. परत एकदा मैदान सजला गेला. मैदानाच्या फील्ड पोझिशनकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगकडे एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एकीकडे जर आपण पाहू शकाल तर डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑनच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. लॉंग ऑनला असणारा एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफला असणारा एक क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर फर्स्ट स्लिपमध्ये असणारा एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजविलं. 1 धावसंख्या असेल तरी खरं तर प्रतिस्पर्धी टीमला चालेल, परंतु मोठे फटके देणं योग्य नाही हे समजलंय. गोलंदाजी मार्कवरती सौरव. लेफ्ट हँड ओ द विकेट. बिग हिट या वेळेला मात्र आपल्या बॅट मधून आलेला आहे खणखणीत गगनचुंबी षटकार.
आत्मविश्वासानं लढणं गरजेचं आहे. तेच बघितलं या फलंदाजांना. नाव आहे सुमित. आत्तापर्यंत 3 चेंडू फेस झालाय, 1 दुहेरी, 1 एकेरी आणि 1 6 म्हणजे 9 धावसंख्या 3 चेंडूंमध्ये कमावल्यात. मोठा फटका आला, लगेचच समीकरण बदललं गेलं. धावसंख्या आत्ता मात्र पाहायला मिळतील 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे निर्णायक विजयासाठी असेल. मैदानाच्या आउट ऑफ रूफ एखादा चेंडू गेला की चेंडूची तपासणी करणं, तो सुस्थितीत आहे का, खेळण्याजोग आहे का याची तपासणी केली. चेंडू परत एकदा दिला गोलंदाजाकडे. गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि स्वतःच्या सांघिक कोट्यातील मात्र चौथं षटक हाताळतोय. नाव आहे सौरभ. लेफ्ट आर्म ओ द विकेटनं मारा करतोय. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. बंबावीपाडा एंडकडून टाकीदेवी मैदानावरती रंगला जाणारा नाईटचा हा थर्रार पाहायला मिळतोय. हलकाचा कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच आमचे हेरतायत, अवांतर घोषित करतायत. स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा. 1 धावसंख्या देऊन जातोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या बदारली. धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात. 11 चेंडू 13 धावा, अतिरिक्त फक्त 2 धावा. मला वाटलं होतं की हा सामना अगदी निश्चितच लवकर संपेल का, परंतु जखडून ठेवलंय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र चेंडू झेल भूमीला दान झाला. 2 धावसंख्या पलून काढल्या. 3ऱ्या धावसंख्येचा कॉल केला जाईल का, निश्चित नाकारलं जाईल. 2 धावसंख्येबरोबरच धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 18च्या घरात. आता उर्वरित चेंडू 10, 28च्या घरात. आता उर्वरित चेंडू 10 आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. अतिशय सुंदर. एखाद्या बलाढ्य टीमला वाघिवली वाडा म्हणजे सध्या क्रेज आहे ज्या संघाचे पनवेल तालुक्यात, आणि अशा तालुक्यातील पारस 11 वाघिवली वाडा या संघाला थांबवून ठेवणं. एखादा मदमस्त हत्ती एखाद्या माऊतानं अंकुश लावून थांबवावं, तशा प्रकारे या मदमस्त हत्तीला थांबवून ठेवले वाघिवली वाडाला. धाकटा खांदा या टीमनं. पुढचा चेंडू भावेशचा ज्याच्या बॅटमधून आलाय. अतिशय सुरेख. आणि या वेळेला निश्चित काय होईल, डीप एक्स्ट्रा कव्हरकडे केला जाईल झेल, आणि इथं मात्र संपला जातोय हा फलंदाजाचा खेळ. हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन सुमित. वाघिवलीवाडा टीम कडून या वेळेला मात्र सत्यवानची बॅट बोलू लागली होती. एक मोठा फटका आला खरा. सुमित मात्र या सुमितनं निश्चितच 5 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या आपल्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. संघाला चांगलंसं योगदान दिलं. तारणहार होईल का, संकटमोचक ठरेल का, परंतु इथं तसं नाही. इथं टिपला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा क्षेत्ररक्षक तैनात होता. फील्ड पोझिशन सांगितली होती, केली चुकी. मिस टायमिंगला फटका घेतला, झेल पकडला गेला आणि इथं मात्र परतावं लागलं या सुमितला. बॅक टू पॅव्हेलियन. 1 मोर विकेट डाऊन. परत एकदा विकेट मात्र खाली येताना दिसला, डगआउटमध्ये परतताना दिसला. आता समीकरण येऊन थांबलंय. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन जाणार भावेश. सौरभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. सौरभ नवीन आलेला फलंदाज. आतापर्यंत 3 विकेट स्वतःच्या नावावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. तंत्रशुद्ध गोलंदाजी कशी असावी, कोणत्या पोझिशनला कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी, सध्या अगदी दुविधेत असणारं मन स्थिर करण्यासाठी इथं मात्र चाहत्यांच्या टाळ्यांचा आवाज झाला, कारण चेंडू पडला निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू सौरभचा. अर्थात 8 चेंडू 11 धावा. समीकरण थोडंसं विस्कलित होईल का, किंबहुना शेवटच्या बॉलपर्यंत सामना घेऊन येणं मेक आहे. याला म्हटलं जातोय क्रिकेट. आज तदायत केलेला वॉर्मअप असेल, सराव असेल, त्या सरावाचं उत्तम श्रेय मैदानावरती घेताना दिसतोय 11 स्टार धाकटा खांदा. इथं मात्र चुकी केली. निश्चितच पंचांकडून इशारा येईल. बाईच्या स्वरूपात, बॅटकटच्या स्वरूपात 1 धावसंख्या प्राप्त होतोय. स्वतःचं खातं उघडलं. नाव आहे कुमार. या कुमारनं आतापर्यंत 2 चेंडू फेस झाला आणि 1 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 29च्या घरात. 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 7 चेंडू 10 धावा.
या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू. 7-10. 6 विकेट फॉलोअप झाले. 3.5 अशा प्रकारे षटक संपली गेली आणि आपण पाहू शकाल की 8.55 7 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता असताना 29 धावसंख्या धावपटालावरती असताना जी ऑन क्रिकच्या स्क्रीनवरती पाहू शकाल. जर्सी क्रमांक 25 डाव्या हाताचा फलंदाज सत्यवान जवळजवळ 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला तोच सत्यवान. फील्ड पोझिशनमध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील चौथा सामना याच्यानंतर होणारी जी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल, उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहायला मिळेल. या मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावीपाडा व माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटचा महारणसंग्राम सर्वांच्या भेटीसाठी. खरं तर ज्या पर्वावरती या बंबावी पाड्यावाल्यांना असावं गर्व, असा हा पर्व होता आमचा पहिला पर्व. अतिशय सुरेख, उंची जास्त, स्वतः गोलंदाज छेलसाठी तडफडतोय. या ठिकाणी मात्र निश्चितच काय केलं जाईल. 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येपूर्व धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 31च्या घरामध्ये 6 बाद 31. आता चेंडू शिल्लक असणार आहेत 6 आणि विजयासाठी धावसंख्या अपेक्षित असतील 8च्या घरात. झटपट नंतर खरं तर स्पर्धेला आनंद उत्साहाचं वातावरण सुरू असतानाच जगदीशदादा यांच्यावरती मात्र शोककला पसरली. किंबहुना अगदी आईसारखी काकू आपल्या या जगाला निरोप देऊन निघून गेली. ते दुःख, ते शल्य आमच्या समस्त पाटील परिवारात आहेतच. आणि आज या मैदानावरून खेळत असताना त्या आईसाहेबांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली या कॉम्बॉक्सकडून आणि अतिथी कक्षाकडून व्यक्त केली जातो आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. तदनंतर वाघिवली वाडाचे आधारस्तंभ किरणजी मडवी यांना विनंती असेल की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. किरण मडवी म्हणजे मला वाटतोय उरण पनवेल कराडी समाज प्रीमियर लीगसाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे किरणजी. तर प्लीज आपली उपस्थिती आम्हाला सन्माननीय अतिथी कक्षामध्ये अपेक्षित आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. छोटा पॅक बडा धमाका. अतिशय सुरेख. यावेळेस निश्चितच डिप्लेट विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावला चेंडू जातोय. आलेला हा एक ब्रँडेड दर्जेदार परिपिहू ब्रँडेड सिक्सर. मात्र समीकरण येऊन थांबलं. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 5 चेंडू 2 धावा. फॉर्मॅलिटी औपचारिकता राहील का? गोलंदाजी मार्कवरती आला सुदाम मात्र यावेळेस तारणहार ठरण्याच्या ऐवजी पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. तसं पाहिलं तर स्लॉगवर हाताळणं म्हणजे फार जोखमीची बाजू आहे. किंबहुना एखादा तलबता गोळा हातात देणं, स्लॉगवर हाताळायला देणं म्हणजे कर्णधारानं तेच केलं इथं. पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला आणि या कुमारनं लगावला स्क्वेअर लेगच्या दिशेनं खणखणीत षटकार. पुढचा चेंडू सुदामचा. सुदाम तू कुमार. एक वारवर पलटवार करताना दिसतोय सुदाम. एक चेंडू खरं तर तुझ्यासाठी होता. दुसरा चेंडू किरण मडवी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या, आपली प्रतीक्षा. खरं तर सध्या त्यांच्या मनाची दुविधा आम्ही जाणू शकतोय.
कॉम्बॉक्समध्ये त्यांच्या प्लेयर्सना प्रोत्साहित करताना दिसत आहेत किरण मडवी. ते येतील आणि आदरपूर्वक सन्मान, आता जीवात जीव आला असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. ते येतील, आदरपूर्वक सन्मान स्वीकारतील. 4 चेंडू 2 धावा. ओ त्रिफल अचित, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथं मात्र त्रिफल अचित एष्ट्या गोल केल्या, दांड्या उडाल्या गेल्या, परतावं लागेल कुमारला. प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना रंगतदार असावा. कालच्याही मला वाटतोय पहिल्या रात्रीत मी म्हटलं होतं, तेव्हाही माझ्या वाट्याला 37 की 32 असा लोय स्कोरचा सामना आला होता आणि मला माहिती होता तोही सामना खरं तर रंगतदार होईल. तसंच झालं. या ठिकाणी गोलंदाजीतून खरं तर परत एकदा आपल्या टीमला फ्रंट फुटला घेऊन येताना दिसतोय. यावेळेस कुमारचं जर पददालित्य झालं असतं, डान्समध्ये ज्याप्रमाणे अगदी पप्पन पाटील स्टेजवरती वावरतोय तसा पददालित्य झाला असता, स्टेपअप होऊन जर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असता तर फुल टॉस चेंडू आपल्या बॅटवरती आला असता. तसं झालं नाही, मिस केला आणि मिस केल्यानंतर मात्र चेंडू वेध घेतला यष्ट्यांचा. मधली यष्टी उकडून काढली आणि कुमारला पाठवला अगदी आपल्या तंबूच्या रस्त्याला. आला कुमार बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा बंद करण्यासाठी आलेला नवीन फलंदाज, नाव आहे प्रेम. 3 चेंडू 2 धावा. अरे अतिशय सुंदर, अप्रतिम, चोरटी धाव, जोखमीची धाव होताना दिसतोय. आणि इथं मात्र 1 धाव संख्या पूर्ण होतोय, स्कोर लेवल होताना दिसतोय या मैदानावरती. 38 धावा धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 1 धाव संख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अर्थात जर स्कोर लेवलच राहिला तर विजय हा टॉसवाल्याकडे निश्चितच दिला जाईल, याची नोंद घ्यायची. स्कोर लेवल करणं गरजेचं आहे. आणि इथं पाहू शकाल फर्स्ट बॅट, आणि ज्यांना खरं तर पहिली कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार आहे. तर पाहूया एक रंगतदार सामना. 2 चेंडू, या चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल का? 30 चेंडूंमध्ये फक्त 38 धावसंख्या उभ्या करायच्या होत्या, 39 धावा विजयासाठी होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जी ऑन क्रिकच्या माध्यमानं पाहू शकाल फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही धावसंख्या हवी असणार विजयासाठी 1. आणि त्याचबरोबर ॲट अ टाइम दोघांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. जर तुम्हाला चेंडू जर विकेट किपरकडे क्लोज झाला तर तुम्हाला तशा प्रकारे अगदी रन घेता येणार नाही. महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी केली जातोय. अगदी कालची वडगरची मॅच परत एकदा या मैदानावरती पाहायला मिळेल का? 2 सिली पॉइंटला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना अगदी जबाबदारीनं क्षेत्ररक्षण करायचं आहे. थोडीशी जोखीम असतोय कारण 2 चेंडूंमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. सुदामना हा चेंडू जर मिस केला तर परत एकदा एक महत्त्वपूर्ण सामना सर्वांच्या भेटीसाठी येईल. आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद सर्व क्रीडा रसिकांनी. आणि मात्र इथं चेंडू मिस होता, 1 धावसंख्या पळून काढली आपल्या हातातील. आणि यावेळेस मात्र परतावं लागेल 11 स्टार धाकटा खांदा. यावेळेस या स्पर्धेला करतोय गुड बाय, अलविदा. पुढच्या सामन्यांसाठी, पुढच्या शृंखलेसाठी या वेळेला तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. बेस्ट लक वाघिवली वाडा, बॅड लक 11 स्टार धाकटा खांदा.